गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। म्हणजे आपल्या संस्कृतीत आई वडिलांनंतर ज्यांना स्थान दिलं जातं ती व्यक्ती म्हणजे आपले शिक्षक। आयुष्याच्या सुरुवातीलाच आपल्याला जगण्याचे आदर्श शिकवणाऱ्या गुरूंची शिकवण आयुष्यभर आपल्या डोळ्यासमोर असते। पण कधी कधी अशी एखादी घटना घडते की आपल्याला चांगला मार्ग दाखवणारे शिक्षकच चुकीच्या मार्गावर चालतात आणि त्याचे भयंकर परिणाम समोर येतात। म्हणजे काल सोलापूर जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जी ऐकून अख्खा महाराष्ट्र सुन्न झालाय। मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या योगेश पाटील यांच्यावर शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतला की तो ऐकतानाही आपल्या अंगावर काटा उभा राहील। कर्जाचा भार सहन न झाल्यानं आणि समाजात झालेल्या बदनामीमुळे योगेश पाटील यांनी त्यांच्या पत्नी आणि 2 लहान मुलांना संपून नंतर स्वतः गळफास घेऊन स्वतःलाही संपवलं आहे। या घटनेनं महाराष्ट्राचं समाजमन हळहळलेलं असून राज्यभर सध्या यावर चर्चा सुरू आहे। यांच्यावर अखेर असं किती रुपयांचं कर्ज झालेलं होतं ज्यामुळे त्यांना हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला। झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासातून सुरू झालेला त्यांच्या या प्रवासाचा शेवट इतका विदारक कसा काय झाला हे जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुभारी। मंडळी, शेअर मार्केट म्हणजे असा चक्रव्यूह आहे ज्यात आज जाण्याचे असंख्य रस्ते आहेत, पण जर आपण लालसेपोटी या चक्रव्यूहाचे नियम तोडले आणि वेळीच बाहेर पडलो नाही तर हा चक्रव्यूह आपला शेवट किती भयानक करू शकतो याचं एक उदाहरण देणारी घटना काल सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे। योगेश बाळासाहेब पाटील, वय 41 वर्षे, नंदुरबार जिल्ह्यातील चौगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। समाजात प्रतिष्ठा असलेल्या शिक्षण क्षेत्रात काम करणारे योगेश पाटील हे पत्नी माधुरी पाटील, मुलगा अथर्व आणि लहान मुलगा शिवांश यांच्यासह सुखी आयुष्य जगत होते। मुख्याध्यापक म्हणजे लाखाच्या घरात पगार, सरकारी सुखसुविधा आणि समाधानी आयुष्य। पण म्हणतात ना, माणसाकडे जे असतं ते माणसाला नेहमी कमी वाटतं आणि त्यामुळे तो नेहमी अजूनच जास्त मिळवण्याच्या मागे धावत असतो। असंच योगेश पाटील यांचंही झालं। त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून अधिकाधिक नफा कमावण्याची लालसा उत्पन्न झाली। पुढे जाऊन त्यांना याचं इतकं व्यसन लागलं की त्यातून झालेल्या नुकसानातून वेळीच बाहेर येण्याऐवजी ते यात अधिकच गुरफटत गेले आणि यामुळे त्यांच्यावरचं कर्ज इतकं वाढलं की मानसिक नैराश्यातून त्यांना टोकाचं पाऊल उचलावं लागलं। उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पाटील कुटुंब आपल्या मूळ गावी सोलापूर जिल्ह्यातील हत्तीस या गावी आलेलं होतं। काल म्हणजेच 12 जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे दूध देण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं पाटील यांच्या घराचा दरवाजा ठोठावला, मात्र बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडला गेला नाही। संशय आल्यानं दूधवाल्याने शेजाऱ्यांना बोलावलं, सर्वांनी मिळून दरवाजा तोडला आणि समोरचं दृश्य पाहून सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला। घरात माधुरी पाटील, अथर्व आणि शिवांश मृतावस्थेत पडलेले होते, तर योगेश पाटील यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला। यामुळे एका क्षणात संपूर्ण गावात खळबळ उडाली। पोलिसांना माहिती देण्यात आली आणि तपास सुरू झाला। वैराग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना आर्थिक विवंचनेतून घडल्याचं समोर आलंय। योगेश पाटील यांना शेअर बाजारात मोठं नुकसान झालेलं होतं। या नुकसानीमुळे ते गेल्या काही काळापासून प्रचंड मानसिक तणावाखाली होते। घटनास्थळी पोलिसांना तब्बल 22 पानांची सुसाईड नोट सापडली। या नोटमध्ये त्यांनी शेअर बाजारातील आपल्या गुंतवणुकीची सविस्तर माहिती लिहून ठेवली होती। शेअर मार्केटमध्ये सुरुवातीला त्यांना कशा प्रकारे फायदा झाला, त्यानंतर हळूहळू नुकसान सुरू झालं, नुकसान भरून काढण्यासाठी ते गुंतवणूक वाढवत गेले आणि शेवटी परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली। असा संपूर्ण प्रवास त्यांनी त्यांच्या नोटमध्ये लिहिला असल्याचं सांगितलं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार या व्यवहारांमध्ये त्यांना जवळपास 1,80,00,000 रुपयांचा फटका बसलेला होता। एवढंच नाही तर त्यांच्या आईकडून त्यांना मिळालेले सुमारे 1 कोटी रुपये देखील या गुंतवणुकीत तोट्यात गेले होते। सोबतच मित्र आणि नातेवाईकांकडूनही त्यांनी उसने पैसे घेतले होते। मात्र वाढत गेलेलं नुकसान आणि परतफेडीचा ताण यामुळे ते पूर्णपणे खचून गेले होते। सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या आईची माफी मागितल्याचाही उल्लेख आहे। वडील नसताना आईने केलेल्या कष्टांची त्यांना जाणीव होती, पण आर्थिक संकट इतकं वाढलं होतं की त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता। त्यांनी कोणालाही आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलेलं नाही, उलट स्वतःच्या आर्थिक निर्णयांचा उल्लेख करून दुःख व्यक्त केल्याचं समोर आलं आहे। या घटनेमुळे हत्तीस गावात शोककळा पसरली आहे। एका घरातील 4 जीव एकाच वेळी गेले। काही चूक नसलेल्या 2 लहान मुलांची स्वप्न सुरू होण्याअगोदरच संपली। एका आईचं आयुष्य संपलं आणि एका शिक्षकाच्या कहाणीचा करुण अंत झाला। एका चुकीमुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा विदारक शेवट झाला। ज्या हातांनी
त्यांनी आपल्या मुलांना कडेवर खेळवलं. त्याच हाताने त्यांनी आधी आपल्या 2 निष्पाप मुलांना आणि पत्नीला मृत्यूच्या दारात ढकललं आणि नंतर स्वतःही आपलं जीवन संपवलं. जेव्हा पोलीस त्या घरात पोहोचले तेव्हा तिथं केवळ शांतता नव्हती, तर तिथे होता एक 22 पानांचा आक्रोश. शेअर मार्केटच्या चक्रव्यूहाने एका सुशिक्षित माणसाला, एका मुख्याध्यापकाला इतकं हतबल केलेलं होतं की त्याने स्वतःसोबत आपल्या पुढच्या गुळ्यांचाही विचार केला नाही. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी शेअर मार्केटच्या दुनियेत पाऊल ठेवलं. सुरुवातीला कदाचित सगळं चांगलं वाटलं असेल, पण हळूहळू हा खेळ एका अशा व्यसनात आणि दलदलीत बदलला जिथून बाहेर पडण्याचा रस्ता त्यांना सापडला नाही. मंडळी, योगेश पाटील यांनी लिहिलेल्या 22 पानांच्या नोटमध्ये कोणताही हिशोब नव्हता. त्यात होतं एक भयंकर नैराश्य, अपराधीपणाची भावना आणि आता मी कोणाला तोंड दाखवू हा समाज मनाचा भीतीदायक प्रश्न. या घटनेतून आपल्याला एक गोष्ट शिकण्याची गरज आहे. माणसानं समाधानी असणं हे किती महत्वाचं आहे. त्यात समाधान न मानता अधिकच्या हव्यासापोटी ते गमावून बसणं आणि शेवटी नैराश्यात जाणं किती धोक्याचं ठरू शकतं. सोबतच शेअर बाजारात गुंतवणूक करताना फायद्यासोबतच असलेली जोखीम सुद्धा समजून घेणं, कर्ज काढून गुंतवणूक न करणं आणि अडचण आल्यास कुटुंबीय किंवा तज्ञांची मदत घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण शेवटी पैसा पुन्हा मिळू शकतो, पण एकदा गेलेला जीव परत मिळत नाही. आर्थिक नुकसान कितीही मोठं असलं तरी त्यावर उपाय असतो. कर्ज फेडता येतं, पुन्हा उभं राहता येतं, पण आयुष्य संपवणं हा कधीच उपाय नसतो. सोलापूरच्या हत्तीस गावातील ही घटना आपल्याला हाच कटू पण महत्वाचा धडा देऊन जाते. आज झालेलं नुकसान उद्या भरून काढता येऊ शकतं, पण गेलेला जीव परत आणता येत नाही. योगेश पाटील सुशिक्षित होते, मुख्याध्यापक होते, पण दुर्दैवानं संकट समयी कोणाशी तरी मन मोकळं करावं हे त्यांना सुचलं नाही. लोक काय म्हणतील या एकाच भीतीने अनेकदा माणसाचा गळा आवळला जातो. जेव्हा आपण हार मानून जगाचा निरोप घेतो, तेव्हा आपण आपल्या मागे आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना कायमचं संपून जातो. असो, म्हणजे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.